आज आपण बनवणार आहोत टेस्टी आणि हेल्दी अशी स्वीटकॉर्न चाट। ही चाट बनवायला अगदी सोपी आहे आणि खायला तर एवढी चविष्ट लागते का सांगूच नका। चला मग आपण स्वीटकॉर्न चाट बनवूया। त्यासाठी स्वीटकॉर्न घेतलेले आहेत, त्यांचे असे दाणे काढून घ्यायचे। त्यानंतर गरम पाण्यामध्ये टाकायचं, गॅस चालू करायचा, त्यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार आणि 3 ते 4 मिनिट त्यांना झाकण ठेवून उकळून घ्यायचं। बघा अशा पद्धतीने आता दाणे चांगले उकळून झालेले आहेत, त्यांना एका ताटामध्ये काढून घ्यायचं। त्यानंतर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर कापून घ्यायचा आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे। गॅसवर कढई ठेवायची, कढईमध्ये तेल टाकायचं, तुम्ही बटर सुद्धा टाकू शकतात। त्यानंतर स्वीटकॉर्न त्यामध्ये टाकून घ्यायचे। व्यवस्थित आता 1 मिनिट चांगलं भाजून घ्यायचं त्यांना तेलामध्ये। त्यानंतर मग चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, परत मग कांदा टाकायचा, टोमॅटो टाकायचं, व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं। आता 1 मिनिट त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो चांगलं होऊ द्यायचं। त्यानंतर मग त्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायचं, चाट मसाला टाकायचा आणि व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं। पुन्हा 1 मिनिट चांगलं होऊ द्यायचं। अर्धा लिंबू घ्यायचा, लिंबूचा रस पिळायचा त्यावरून मस्त। त्यानंतर छान मिक्स करायचं, मग कोथिंबीर टाकायची, पुन्हा 1 वेळा मिक्स करून घ्यायचं। गॅस बंद करायचा। आता झाली आपली गरमागरम स्वीटकॉर्न चाट। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी नक्की बघा। बघा मस्त अशी चाट गरमागरम ताटामध्ये घ्यायची आणि गरम गरम खायचं। पावसाळ्यामध्ये ही चाट खाण्याची मज्जाच वेगळी आहे। तुम्ही पण 1 वेळा अशा पद्धतीने स्वीटकॉर्न नक्की बनवा आणि कशी झाली ती पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू।